नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता कर्जमाफी संदर्भात पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहे। 20,752 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे। थकीत कर्जदारांना मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे। मित्रांनो, आज 22 जून पासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे आणि या अधिवेशनात पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये आता शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे। कारण की मित्रांनो, या ठिकाणी शेतकरी बांधवांना कर्जमाफीसाठी पैसे मंजूर करण्यात आलेले आहे। तर 2017ची छत्रपती शिवाजी महाराज महासन्मान योजना जी होती त्या अंतर्गत प्रलंबित दायित्व भागवण्यासाठी 200 कोटी इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्याचे ठरवलेले आहे। तर अशा पद्धतीने 200 कोटी हे 2017ची जे प्रलंबित शेतकरी आहेत, वंचित शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 यासाठी अर्थसहाय्य या ठिकाणी बघा 20,552 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 करिता 20,552 कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। तर आता शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। अधिवेशनात मंजूर झाल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे दिले जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 36,000 कोटी रुपये जवळपास लागणार आहे। त्याच्यापैकी अर्धा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, कर्जमाफीच्या निकषात बदल होणार किंवा नाही यामध्ये विरोधी पक्षांनी मोठी भूमिका घेतलेली आहे। तर या ठिकाणी आता शेतकरी कर्जमाफी तर मिळणार आहे, पण ती कशा पद्धतीने मिळणार आहे तर याबाबत लवकरच स्पष्ट भूमिका या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतलेली आहे त्यानुसार असे दिसून येत आहे की यामध्ये कोणताही बदल होणार नाही। कारण की त्यांनी सांगितलेले आहे की आतापर्यंतची सर्वात चांगली कर्जमाफी आम्ही देणार आहोत। तरी लवकरात लवकर हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावर येणे गरजेचे आहे। त्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या तयार झालेल्या आहे। बँकांना तसे सूचना दिलेल्या आहे 30 तारखेच्या आत ही कर्जमाफी होणे अपेक्षित आहे, म्हणजे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पीक कर्ज मिळेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।